33 ठिकाणी आम्ही अजितदादा गटांच्या उमेदवारांना या ठिकाणी उभा केले। ज्या ठिकाणी आम्हाला निवडून येण्याची 100% खात्री आहे अशा ठिकाणी आम्ही 33 ठिकाणी 78 पैकी या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। आमचा दावा आहे, आम्हाला विश्वास आहे की ही जनता या महापालिकेतले मतदार हे निश्चितपणानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी असेल। इतर पक्षांच्या बरोबर आघाडीबाबत काय चर्चा झाल्या होत्या का, का होऊ शकलं नाही? चर्चा तशा झालेल्या नाही। घडलेलं तसं जिथं जिथं आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार उभे केलेले आहेत। समविचारी पक्षाच्या माध्यमातून काही ठिकाणी एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका होऊ शकेल। समविचारी शाहू फुले आंबेडकर विचारांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 33 उमेदवार तिन्ही शहरात म्हणून उभे केलेले आहेत। 2 दिवसामध्ये एकदा माघारीची मुदत संपली की त्यानंतर या 33च्या 33 जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पार्टीचे सगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे झपाटून काम करतील आणि त्याचबरोबर राज्यातले नेते आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब, भुजबळ साहेब असे अनेक नेते या शहरामध्ये येतील आणि लोकांना आवाहन करतील। खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र लढत आहे। त्याचं कारण असं आहे की कुणाच्याही बरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र लढत असताना आमचा विचार आहे की या शहराचा जरा चेहरामोहरा बदलायचा आहे, आम्हाला जरा चांगलं काम करायचं आहे आणि त्यामुळं आपण आपल्या पायावरती इथं उभं राहिलं पाहिजे आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक अजेंडा आम्ही तयार करतोय। त्याचं कारण आहे, ज्या ज्यावेळेला अजितदादा या शहरामध्ये येतात त्यावेळेला ते अनेक सूचना करतात की तुम्ही हे करा, हे करा, शहर कसं पाहिजे, रस्ते कसे पाहिजेत, गटारी कशा पाहिजेत, बगीचा कशा पाहिजे, पुतळे कसे पाहिजेत। प्रत्येक वेळेला त्यांची नजर फिरत असल्याने ते म्हणत असतात की अरे हे जरा बारामतीला बघा। तर तो दृष्टिकोन घेऊन आमची पार्टी खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। दुसरा कुठलाही उद्देश नाही याच्यामध्ये। पक्षांची सत्ता येते जाते, शहर आहे तसं आहे तिथं राहतं, हे चित्र बदलायचं आहे आम्हाला। सगळ्यांनाच असं वाटावं की बाबा या पार्टीनं या शहरामध्ये काहीतरी चांगलं काम करून दाखवलंय आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल। नाही आम्हाला एवढ्या जागा द्या, तेवढ्या द्या, कोणाच्याच मागं लागलो नाही, ठामपणे उभा राहिलो आम्ही एवढे उभा करतो, लोकांना आवाहन करू, एवढे निवडून द्या आणि या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू एवढं आश्वासन आहे।